जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री PDF मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा। जिल्हा विशेष मधला आपला दुसरा जिल्हा आहे नाशिक जिल्हा। हे शहर गोदावरी नदीकाठी वसले। क्षेत्रफळ आहे 15,530 चौरस किलोमीटर। या जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत, ज्यात नाशिक, दिंडोरी, बागलाण, ज्याला सटाणा असे म्हणतात, पेठ, सुरगाणा, कळवड, चांदवड, मालेगाव, येवले, नांदगाव, सिन्नर, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि देवळा हे तालुके आहेत। नाशिक जिल्ह्याच्या सीमेला कोणते कोणते जिल्हे आहेत ते आपण पाहूयात। नाशिकच्या उत्तर आणि ईशान्येला धुळे हा जिल्हा आहे, तर पूर्वेला जळगाव जिल्हा, आग्नेयेला छत्रपती संभाजीनगर आहे, दक्षिणेला अहिल्यानगर आहे, नैऋत्येला ठाणे आणि वायव्येला गुजरातमधील डांग हा जिल्हा आहे। नाशिक जिल्ह्यामधनं गोदावरी आणि गिरणा या प्रमुख नद्या वाहतात। गोदावरीचा उगम सुद्धा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ह्या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या पर्वतामध्ये होतो। शिवाय गोदावरीच्या प्रमुख उपनद्या दारणा, बाणगंगा, कादवा या सुद्धा नाशिकमधूनच वाहतात। शिवाय गिरणा, मोसम, वैतरणा, दमणगंगा, चौंदी, मान या सुद्धा प्रमुख नद्या आहेत। शिवाय नाशिक जिल्ह्यात सलवारी टेकड्या पण आहेत। नांदूर मधमेश्वर अभयारण्य, ज्याला महाराष्ट्राचं भरतपूर सुद्धा म्हणतात, हे बदकांसाठी प्रसिद्ध आहे। पिंपळगाव ह्या ठिकाणी द्राक्षांची बाजारपेठ, तर लासलगाव ह्या ठिकाणी कांद्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे। गांधीनगर हे विमानतळ आहे आणि सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण सुद्धा नाशिकमध्येच आहे। नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरत असतो। 1930 मध्ये काळाराम मंदिर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केलेला होता। शिवाय कपालेश्वर मंदिर सुद्धा याच ठिकाणी आहे आणि प्रसिद्ध पांडव लेणी सुद्धा आहे। त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं ठिकाण सुद्धा नाशिकमध्येच आहे। वणी ह्या ठिकाणी सप्तशृंगी देवीचं मंदिर प्रसिद्ध आहे आणि गंगापूर हे मातीचं धरण, जे की देशातलं पहिलं मातीचं धरण आहे, हे सुद्धा नाशिकमध्येच आहे। मिग विमानाचा कारखाना आणि सिक्युरिटी करन्सी प्रेस ही सुद्धा नाशिकमध्येच आहे। याशिवाय महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, जिथे DYSP आणि PSI ट्रेनिंग सेंटर आहे। शिवाय देवळाली ह्या ठिकाणी लष्करी छावणी सुद्धा आहे। तर एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र सुद्धा नाशिकमध्येच आहे।